आमच्या मॅडमचं काम सकाळी खेळायचं आणि खायचं काम चालू होतं, तोपर्यंत तिच्यासाठी दुपारचं पण जेवायला करून घ्यायचं होतं. आज ना मॅडमच्या जेवणामध्ये मुगाची डाळ टाकून खिचडी करायची होती, तर चला मग तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करतो. अगोदर एक छोटंसं टमाटो कट करून घेतलं होतं, त्याच्यानंतर मग एक कांदा आणि एक हिरवी मिरची आणि छोटंसं एक बटाटा कट करून घेतलं होतं. लगेच गॅसवर भगोणं ठेवलं होतं, त्याच्यामध्ये एक माप तेल टाकलं होतं. तेल चांगलं कडल्यानंतर थोडंसं जिरे मग कट केलं ते कांदा टाकून त्याला चांगलं परतून घेतलं होतं. चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं लसण टाकलं होतं. तसं तर सगळ्यात जास्त टेस्ट म्हणजे खिचडीला लसणामुळेच येते. माझ्या हानीला पण लसण खूप जास्त आवडते, त्याच्यामुळे मी कशात पण लसण टाकतो. मग त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता पण टाकलं होतं. त्याच्यानंतर टमाटे आणि मिरच्या आणि कट केलं ते बटाटा पण टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं होतं. मग टमाटे चांगल्या विगरण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून 2 मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं. चांगलं विगरल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकलं होतं. मी ना अगोदरच तांदूळ धुवून ठेवलं होतं, मग तांदूळ टाकून पण त्याला चांगलं परतून घेतलं होतं. पाणी टाकलं होतं, पण मला हानीसाठी चिकट खिचडी करायचं होतं, त्याच्यामुळे जरा जास्तच पाणी टाकलं होतं. टमाट्यामध्ये विगरताना थोडंसंच मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे वरून पण थोडंसं टाकलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं. मग 15 मिनिटं झाल्यानंतर एकदम खिचडी मस्तपैकी झाली होती. तुम्हाला ते दिसतच असेल. आता आमच्या मॅडमला भूक पण लागते, त्याच्यामुळे अगोदर प्लेटमध्ये वाढून घेतलं होतं. खरं तर हानीसाठी काही जरी जेवायला केलं तर थोडं पण थंड झाली की तिने अजिबात जेवणच करत नाही, त्याच्यामुळे तिला गरम असतानाच चारवावं लागतं. असू द्या, आजकालचे लेकरच आहेत तसे. मॅडमचं जेवण झाल्यानंतर थोडंसं झोपले होते. मग लगेच पार्सलवाल्याचं पण कॉल आलं होतं, तुमचं पार्सल आले म्हणून सांगत होता. त्याला म्हणलं बापू जरा थांब. तसंच झोपेतलं अवतारू घेऊन बाहेर पार्सल आणायला गेल्या होत्या. रूमला आल्यानंतर अगोदर विचारून घेतलं होतं, त्याच्यानंतर पार्सल ओपन करायला घेतलं होतं. पार्सलची तर पॅकिंग एकच नंबर होते. मी ना हुकचे स्टिकर मागवलं होतं, तसं तर याची क्वालिटी एकदम मस्त आहे. मला तर खूप जास्त आवडली. हे 3 स्टिकर कुठं पण चिटकून आपल्याला शोचं सामान पण लावता येतं, त्याच्यामुळे ऑर्डर केलं होतं. जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला भेटून जाईल.